नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण शुक्रवारी करून घेणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख की ज्यांनी अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा उद्योगधंदा उभा केला, अनेक संकटांचा सामना करावा लागला, तरीही खचून न जाता आज ती कंपनी त्यांनी जी सुरुवात केली होती ती जगाच्या पाठीवरती अत्यंत अभिमानाने उभी आहे. कोणती आहे ती कंपनी, असं काय त्यांनी सुरू केलं, चला तर पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया अशा महान व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कथा. कोण होतं ते? हा व्यक्ती फारसा शाळेमध्ये हुशार होता काय? नाही, फारसा शाळेमध्ये हुशारही नव्हता. ज्यांना अनेक वेळा नोकरीसाठी आणि उद्योगासाठी नकार सुद्धा मिळाला होता. त्याचबरोबर त्यांचा कारखाना सुद्धा एका मोठ्या अशा युद्धामध्ये उद्ध्वस्त झाला. त्यांनी भूकंपामध्ये सर्वस्व गमावलं. तुम्ही आतापर्यंत जर ऐकलं तर सगळं न न न न नकार घंटाच दिसायला लागली आहे. पण त्यानंतरही सुद्धा ते थांबले नाहीत. त्यांनी जगामधले सगळ्यात मोठा असा एक कारखाना तयार केला. विश्वासार्ह असं वाहन उद्योगामधलं नाव तयार केलं. कोण आहे ते? त्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. ते म्हणजे सोइचिरो होंडा. होंडाचे व्यवस्थापक, होंडाचे ज्यांनी सुरुवात केली या कंपनीची, ते म्हणजे सोइचिरो होंडा. आता थोडंसं आपण त्यांच्याविषयी माहिती करून घेऊया. एक सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचा जन्म जो झाला 17 नोव्हेंबर 1906 रोजी जपानमध्ये झाला. छोट्याशा हामात्सू या गावामध्ये त्यांचा जन्म 17 नोव्हेंबरला झाला. त्यांचे वडील छोटंसं सायकल दुरुस्तीचं दुकान चालवत होते. लहानपणापासून घरामध्ये गॅरेज असल्यामुळं वाहनांची, त्याच्या पार्ट्सची अशी आवड त्यांना होती. इतर मुलं खेळत असायची तर ते बऱ्याचशा गोष्टी उघडून बघायचे, आत काय आहे, कशी चालती, हे माहिती करून घ्यायची त्यांना उत्सुकता असायची. शालेय शिक्षणामध्ये ते फारसे विशेष असे चमकले नाहीत, पण शिक्षण घेणं कधीही त्यांनी थांबवलं नाही. कायम कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं ते शिक्षण घेत राहिले. पुस्तकांपेक्षा वर्कशॉप त्यांचं जे होतं सायकलीचं, तेच त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. काही ना काहीतरी ते तयार करत राहायचे, जोडत राहायचे आणि म्हणायचे, हातानं काम केल्याशिवाय खरं ज्ञान हे मिळत नाही. तरुणपणी त्यांच्यामध्ये तो जो इंजिनियर तयार झाला होता, जो मेकॅनिक किंवा गॅरेजमधून लहानपणापासून ज्याची त्यांनी तयारी केली होती, असा तो इंजिनियर मोठं झाल्यावरती त्यांनी एक पिस्टनची रिंग तयार केली. त्यांना वाटलं मोठी कंपनी ती खरेदी करेल, पण तसं झालं नाही. डिझाईनला त्यांच्या नकार मिळाला. त्यावेळी पिस्टन रिंग, डिझेल इंजिन ह्या सगळ्या गोष्टी अगदी नवीन होत्या, पण तरीसुद्धा या गोष्टीला त्यांचा नकार मिळाला. ते निराश झाले नाहीत. त्यांनी डिझाईन थोडंसं चेंज केलं आणि त्यानंतर त्या पिस्टन रिंगची त्यांना ऑर्डर मिळाली. पुन्हा ते अभ्यास करू लागले. ते आणखीन काही शिकू लागले. शेवटी डिझाईन जेव्हा सुधारलं, प्रयत्न केला, ऑर्डर्स मिळाल्या आणि ते यश त्यांना पुढे घेऊन गेलं. मित्रांनो, जीवन कायम नेहमी सरळ असं रेषेत चालत नाही. आत्ता छान झालंय असं वाटतंय, पण नंतर दुसऱ्या क्षणाला कदाचित ते छान होतं किंवा नव्हतं हे कळण्यापर्यंत भ्रम तयार होतोय. असंच शेवटी झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा जो कारखाना होता तो मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झाला. जे उरलं होतं तेही नंतर झालेल्या भूकंपामुळं नष्ट होऊन गेलं. वर्षानुवर्षाची मेहनत ही क्षणामध्ये पाण्यामध्ये निघून गेली. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न हे सुरू ठेवले. लोकांकडे त्या काळामध्ये पेट्रोलची कमतरता होती. होंडा यांना त्यावेळी वेगळीच कल्पना जाणवली किंवा वेगळीच कल्पना आली. त्यांनी सायकलला एक छोटंसं इंजिन जोडलं आणि ते कसं सायकल ती कशी वेगवान करता येईल यासाठी प्रयत्न केले. लोकांना ही कल्पना आवडली आणि इथूनच त्यांचा उद्योग सुरू झाला. होंडा मोटर कंपनी हिचा प्रवास सुरू झाला. आता सुरुवातीला होंडा ही मोटरसायकल बनवत होती. नंतर त्यांनी हलक्या, मजबूत आणि इंधन बचत करणाऱ्या अशा गाड्या सुद्धा आणल्या. त्यांची गुणवत्ता जगभर पसरली आणि नंतर जेव्हा कार बनवली तर काय विचारच नाही. ही कार मोठ्या प्रमाणावरती
जगामधल्या रस्त्यांवरती धावू लागली. आज जगातलं होंडा हे अत्यंत विश्वासाचं असं वाहन आहे आणि एक वाहन प्रमुख उत्पादन करणारी अशी कंपनी म्हणून गणली जाते. सोइचिरो होंडा यांचं एक खूप वाक्य प्रसिद्ध आहे. असं ते वाक्य की तुम्हाला ऐकून तुमच्या कानावरतीच विश्वास बसणार नाही. सक्सेस इज व्हॉट इट्स 99% फेल्युअर. असं तुम्हाला जेव्हा वाक्य तुम्ही ऐकलं असेल तेव्हा नक्की तुमचे कान ताट झाले असतील. असं कसं काय होऊ शकतंय? पण यश मिळवण्याआधीच बरेच जण अपयशी होत असतात आणि प्रत्येक अपयशामधून माणूस हा शिकत असतोय आणि शेवटी एवढं सगळं तुमच्या पाठीशी ज्ञान, एवढं सगळं यश अपयश यांचा सगळा तुमच्या मागं जर अनुभव असेल तर शेवटी तुम्हाला जे यश मिळतंय ते बक्कळ आणि टिकून राहणार असं राहतंय. काही सवयी ज्या होत्या त्यांना, ते नेहमी त्यांच्या कारखान्यामध्ये फिरत राहायचे, कर्मचाऱ्यांशी थेट बोलायचे, त्यांच्याकडून नवीन संकल्पना आली तर स्वीकारायचे आणि पदापेक्षा त्यांना काम हे महत्त्वाचं वाटायचं. ते म्हणायचे जर तुम्ही चुका करत नसाल तर तुम्ही काम करताय का हे विचार केलं पाहिजे. त्यामुळं चुका हा कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. डेफिनेटली चुका कमी असल्या पाहिजेत पण तो एक महत्त्वाचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं. काही दशकामध्येच होंडा या कंपनीनं जगभरावरती त्यांची छाप उठवली. होंडानं आपली स्वतःची अशी ओळख निर्माण केली. मोटरसायकल, कार, रेसिंग ते इंजिनचं तंत्रज्ञान यामध्ये त्यांची मास्टरकी आहे. प्रत्येक क्षेत्रात कंपनीनं उत्कृष्ट असं काम केलं. पण होंडा यांनी मात्र स्वतःचा साधेपणा कधीही सोडला नाही. 5 ऑगस्ट 1991ला त्यांचं निधन झालं. सोइचिरो होंडा यांचं निधन 5 ऑगस्ट 1991ला झालं. आजही त्यांनी जी विचारसरणी, त्यांनी जो पाया घातला त्याच्यावरती अनेक उद्योगधंदे आज काम करतायत. अनेक गोष्टी त्यावरती कदाचित काही डिझाईनचे प्रिन्सिपल्सही त्याच गोष्टीवरती आज काम करतायत आणि विद्यार्थी आणि उद्योजक त्यांच्या जीवनामधून प्रेरणा घेतात. आता जनरल जर बघायचं झालं तर या व्हिडिओमधून असं काही आपल्याला मिळून गेलंय की नकार म्हणजे काही शेवट आहे का? अजिबात नाही. पहिल्याच प्रयत्नामध्ये यशाला तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर स्वप्न सोडून द्यायचे नाहीत. अपयश हा सुद्धा कदाचित सर्वोत्तम असा शिक्षक त्या वेळेचा असू शकतोय हे लक्षात ठेवायचं. परिस्थिती नाही तर तो निर्णय हा तुमचा भविष्य बदलत असतो. युद्ध, भूकंप, तोटा या सगळ्या गोष्टी या कामाच्या भाग आहेत. यानंतरही पुन्हा नवीन सुरुवात काही ना काहीतरी करून केलीच पाहिजे. शिकणं कधीही थांबवायचं नाही, कायम शिकत राहायचं. शाळा संपती पण शिक्षण हे संपत नाही. आणि शेवटी मित्रांनो, सोइचिरो होंडा यांनी आपल्याला काय सांगून गेले की पूर्णपणे त्यांच्या आयुष्यातून तर यशस्वी लोक हे कधी अपयश आलं म्हणून घाबरून जात नाहीत किंवा टाळत नाहीत. त्यातून शिकतात. तुमच्याकडे जर मेहनत असेल, चिकाटी असेल आणि पुन्हा उभं राहण्याची तुमच्याकडे जर शक्ती तुम्ही एकत्र केली आणि ताकद जर तुम्हाला मिळाली आणि हिंमत जर तुम्ही ठेवली तर तुम्ही कुठलीही गोष्ट असाध्य जरी असेल तर तरी ती शक्य करू शकता. आता या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये आता घडलेल्या आपण पाहिल्या. अशा प्रेरणादायी कथा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी नक्की आपलं मन हे मजबूत होतं आणि काहीतरी करायची आपल्यामध्ये इच्छा तयार होते. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी दर शुक्रवारी घेऊन येत जाईन. एक प्रमुख असं व्यक्तिमत्व जसं आज होतं तसंच पुढच्याही शुक्रवारी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. पाहायला विसरू नका. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार. या व्हिडिओला विसरू नका लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. धन्यवाद.